नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. धर्मग्रंथात सांगितले आहे की घरातील स्त्रिया लक्ष्मी असतात. ज्या घरात चांगले संस्कार असतात त्या घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. एका महिलेने कमेंट बॉक्समध्ये हाच प्रश्न विचारला की मी माझ्या घरातील प्रत्येक काम करते जेणेकरून लक्ष्मी आमच्या घरात प्रवेश करते. आमच्या घरात महिलांचा आदर आहे, घरात स्वच्छता राखली जाते, मी सर्व काही आशीर्वादासाठी करते, तरीही माझ्या घरात धन आणि लक्ष्मी टिकत नाही. खर्च एवढा आहे की पैसे कधी येतात आणि कधी जातात हे कळत नाही. अशा परिस्थितीत मी एक उपाय तुम्हाला ते सांगणार आहे. खूप लक्षपूर्वक ऐका आणि हा उपाय केल्यावर तुम्हाला कधीही कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. जर तुम्हाला कर्ज मागावे लागणार नसेल तर हा सुचवलेला उपाय लक्षपूर्वक ऐका. घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरातील सर्व कामे बिघडू लागतात. त्याच वेळी पैशाची कमतरता नेहमीच वाढू लागते. पैसा येतो पण कुठे खर्च होतो ते कळत नाही. त्यामुळे घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आपण दुर्लक्षित केलेले प्रत्येक कार्य केले पाहिजे. पहा, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, कारण या मार्गीच आपण घरात आत जातो आणि बाहेर पडतो. खरं तर सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा देखील येथून येते आणि जाते. फार अवघड नाही, अगदी सोप्या भाषेत सांगते. घराच्या मुख्य गेट समोर कोणतेही झाड किंवा खांब असू नये. त्याची सावली तुमच्या घरावर अशुभ प्रभाव टाकते. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही ताबडतोब घर बदलू शकता किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह देखील बनवू शकता. ते नेहमी काढले पाहिजे असे मी म्हणेन. असे केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा अशुभ प्रभाव पडत नाही. मंडळी, वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावणे अत्यंत आवश्यक आहे. तुळशीचे रोप सुकणार नाही याची काळजी घ्या. असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. आता मी तुम्हाला सांगते की घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा हे देखील खूप महत्त्वाचे आहे. जर तुमचे घर दक्षिण कोपऱ्यात असेल तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हानिकारक आहे. ते खूप हानिकारक आहे. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर घराचे मुख्य गेट दक्षिण दिशेला असेल तर लगेच घर बदलावे. जर हे शक्य नसेल तर घराच्या दारावर पंचमुखी हनुमानजींचा फोटो अवश्य लावा. लक्षात ठेवा की घराचा मुख्य दरवाजा 2 भागांमध्ये बंद झाला पाहिजे. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो. घराचा मुख्य दरवाजा आतून उघडला पाहिजे. जर तुमच्या घराचे मुख्य गेट बाहेरून उघडले तर सुख समृद्धीही बाहेर जाते. जर तुम्ही घरातील कोणतीही वस्तू वापरत नसाल तर लगेच घरातून बाहेर काढून टाका. सर्व जुने झाडू, रद्दी, जुने शूज, चप्पल बाहेर काढून टाका. विशेषतः अमावस्येच्या दिवशी हे काम अवश्य करावे. असे केल्याने तुमच्या घरात नवीन गोष्टी येतात. आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. गोष्ट अशी आहे की तुमच्या घरातील पाण्याचे नळ कधीही गळू नये. म्हणजेच कुठेतरी पाणी किंवा नळ गळत असेल दुरुस्त करा, कारण अशा घरात पैसाही पाण्यासारखा वाहून जातो. मग ते किचन सिंक असो व बाथरूमचा नळ असो, हे अगदी बरोबर असले पाहिजे जेणेकरून तुमच्या घरात महालक्ष्मी वास करू शकेल. जे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. वाईट वेळ कधीच पाहावी लागणार नाही. मी तुम्हाला उपाय सांगते जेणेकरून तुम्हाला कोणाच्याही समोर हात पसरावा लागू नये. हे केल्यावर तुम्ही पाहाल की एका आठवड्यात तुमच्या घरातून सर्व संकटे दूर पळू लागतील. तुम्हाला तुमच्या घरात पैसे येण्याचे दरवाजे दिसतील. तुमचे कर्ज हळूहळू संपेल. आता काय करावं लागेल ते मी सांगते. तुमच्या घराच्या मुख्य दारावर डोरमॅट किंवा पायदाने असणे आवश्यक आहे. तुमच्या प्रत्येक प्रकारच्या वास्तुदोष समस्येवर हा उपाय आहे. मित्रांनो, बरेच लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर डोरमॅट ठेवत नाही, परंतु हे चुकीचं आहे. नेहमी चौरस डोरमॅट आणा, हे शुभ मानले जाते. काही लोक अनेक वर्षांपासून एकच डोरमॅट पायदाने वापरतात. हे गरिबीचे प्रतीक मानले जाते. म्हणून जुने पायदान घराच्या दारात ठेवू नका, ते वेळोवेळी बदला. काय उपाय करायचा आहे ते ऐका. तुम्हाला ते घराच्या मुख्य दरवाजाच्या डोरमॅट चौकटीच्या खाली तुरटी पावडर किंवा त्याचा छोटासा तुकडा ठेवावा लागेल. हे ठेवल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करेल. आता ते कसे ठेवायचे आणि कसे करायचे ते ऐका. तुम्ही बाजारातून 50 ग्रॅम तुरटी आणा, ती बारीक करा, खूप बारीक वाटून घ्या. मग तुम्ही पांढऱ्या सुती कापडात बांधा.
त्याची पोटली तयार करा. डोअरमॅटच्या खालच्या मध्यभागी ठेवा. म्हणजे पायदान असेल त्यामध्ये तुम्ही ते पायदानच्या खाली ती ठेवायची आहे. ती पोटली जास्त जाड बनवू नका. तुम्हाला एक अतिशय पातळ थर टाईप बंडल बनवावे लागेल आणि ते झाकून ठेवावे लागेल. म्हणजे डोअरमॅटच्या खाली मध्यभागी ठेवावं लागेल आणि दररोज साफसफाई करताना ते काढून ती जागा साफ करून पुन्हा तिथे ठेवावे लागेल. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. म्हणजेच माता लक्ष्मीचा तुमच्या घरात प्रवेश होतोच. ती फक्त तुमच्या घरीच राहील, तिथेच थांबेल आणि तुमच्या घरात ती स्वतःची जागा निर्माण करेल. तुमचे नशीब तुमची साथ देईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये देखील तुरटीचा तुकडा कपड्यात बांधून ठेवू शकता. मग तुम्ही ते एका भांड्यात ठेवू शकता आणि दर महिन्याला ते बदलण्याची तुम्ही खात्री करा. त्याच्या जागी दुसरी तुरटी ठेवा. म्हणजेच बाथरूममध्ये नंतर मुख्य दरवाजावर तुम्हाला ते दाराच्या डोअरमॅट खाली ठेवावं लागेल. तुमच्या घरात भांडणे होत असतील तर तुरटीचा तुकडा पलंगाखाली ठेवा आणि सकाळी उठल्यावर गुरुमंत्र किंवा इष्ट देवतांचा नामजप करा आणि हा तुकडा रस्त्यावर फेकून द्या. तुमची आवडती देवता असेल त्यांचा नामजप करा आणि हा तुकडा असेल तो रस्त्यावर फेकून द्या. मग तुमच्या घरात शांतता कशी पसरते ते तुम्हाला दिसेल. आणखीन एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही दररोज रात्री तुरटीने दात स्वच्छ करा. यामुळे तुमच्या घरात नेहमी संपत्ती वाढते. संपत्तीचे मार्ग नेहमीच खुले असतील. तुम्हाला कधीही कोणाकडे हात पसरण्याची गरज भासणार नाही. नवरात्र असो किंवा श्रावणाच्या दिवसात तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या घरातील सर्व कर्जे दूर होतील. कर्जापासून मुक्ती मिळेल. प्रत्येक व्यवसाय तुमचा वाढेल. जर तुमच्या मुलाला रात्री वाईट स्वप्न पडत असतील तर त्याच्या उशीखाली तुरटीचा एक तुकडा ठेवा. एवढे केले तर तो वाईट स्वप्नांना घाबरणार नाही. त्याचा खूप चांगला प्रभाव दिसून येईल. हे उपाय तुम्ही अवश्य करावे. मंडळी, स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. हे उपाय तुम्ही अवश्य करावेत. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. कृपया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याजवळील बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल. जर तुम्हाला मार्गदर्शन आवडले असेल तर व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.